ची बातमी मुंबईसह कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तापमानामध्ये घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईचं कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे। मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, मात्र 24 तासामध्ये आणखीन हवामानामध्ये बदल जे आहेत ते होऊ शकतात। ऋषाली, खरं तर मुंबईच्या संपूर्ण वातावरणात कमालीचा बदल जो आहे सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये आपण पाहू शकतो की ढगाळ वातावरण जे आहे ते आज सकाळपासूनच पाहायला मिळतंय। 24 तासात पाऊस पडण्याची शक्यता देखील जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि हे ढगाळ वातावरण जे आहे ते पुढील काही 3 ते 4 दिवस अशाच प्रकारे राहणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि त्याचसोबतच उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या देखील कमी होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। काल अनेक भागांमध्ये, मुंबईतल्या अनेक भागांमधलं तापमान जे आहे ते जवळपास 35 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत इतकं होतं, तर आज कमाल तापमान किमान तापमान जे आहे ते 35 अंश सेल्सिअसच्या खाली असणार आहे, कारण की संपूर्ण मुंबईमध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते दाटलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि पावसाची चाहूल जी आहे ती प्रत्येक मुंबईकरांना लागली आहे आणि त्यातच ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आज मुंबईमध्ये पाऊस पडणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला आहे